गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। व्यवसायाच्या कारणासाठी पुण्यात आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील 40 लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत अभिजित पवार यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना आंबेगाव येथील बाबजी पेट्रोल पंपासमोर मंगळवारी सकाळी 9:15 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित पवार हे व्यावसायिक आहेत। ते एका कामासाठी 40 लाख रुपये घेऊन आले होते। त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हाही होता। बाबजी पेट्रोल पंपासमोरील इमारतीमध्ये त्यांचे व्यावसायिक कामासाठी आले होते। त्यांनी त्यांची गाडी बाजूला लावली। गाडीतून पैशांची बॅग घेऊन ते खाली उतरले आणि इमारतीकडे जाऊ लागले। त्याच वेळी एका कारमधून तिघे जण आले। त्यांनी मंगेश ढोणे यांच्या खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली। त्यांना अभिजित पवार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना हाताने मारहाण करून ते तिघे चोरटे पळून गेले। या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली। सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।